नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आजची रेसिपी खूप भन्नाट अशी आहे। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, म्हणजे दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल। चला तर मग सुरू करूयात। आजची रेसिपी आहे छोले भटुरे या डिश मधली भटुरे। तर आपण छोल्याची भाजी यापूर्वीच आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता, तुम्ही जर पाहिला नसेल तरी आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि त्यासोबतच खाण्यासाठी हे भटुरे आज आपण बनवलेले आहेत आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर अतिशय खुसखुशीत, अगदी टेस्टी, टम्म फुगलेले हे जे भटुरे आहेत तर ते कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर हे बघा, अगदी मस्त तेलात टाकल्याबरोबर सगळीकडून टम्म असे फुगले जातात, जास्त तेल पीत नाहीत, तेलकट होत नाहीत। तर अशा प्रकारचे जे भटुरे आहेत ते छान असे टेस्टी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तर पहिल्यांदा आपण आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला भटुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं। तर आता या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण आता घालणार आहोत मैदा। तर 2 वाट्या मैद्याचं आपण पीठ मळून घेणार आहोत। तर 1 वाटी मी मैदा टाकलाय, आता दुसरी ही वाटी मी भरून मैदा घेतलाय। तर कोणतंही एक माप तुम्ही तयार करा। आपली रोजची भाजीची वाटी जी असते त्या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलेले आहे। तर 2 वाटी मैद्यासाठी पाव वाटी मी रवा घेतलाय। तर रवा बारीक आहे, तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरवर थोडासा फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल। नंतर पाव वाटी दही घातलेलं आहे। तर दही जास्त आंबट नाही, अगदी ताजं दही असावं। नंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि नंतर 1 चमचा साखर त्यामध्ये घातली आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये घातलेला आहे। आता एवढं साहित्य आपण त्यामध्ये टाकले। नंतर 1 चमचा खाण्याचं तेल टाकायचं आहे। तर तेल जे टाकले त्याला वास नको, कोणताही उग्र वास। आपण शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल हे कोणतं आपण घरी वापरत असाल तर ते तुम्ही तेल टाकू शकता। आता हे जे सर्व साहित्य टाकले ते मैद्याला सगळं असं चोळून घ्यायचं, व्यवस्थित सगळ्या मैद्याला लागेल असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हातानेच मिक्स करा, चमच्याने एवढं मिक्स होणार नाही, त्यामुळे अगदी आपले जे भटुरे आहेत ते अगदी छान मस्त बनतील। आणि आता त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। तर आता आपले दररोजचे आपण चपात्यासाठी पीठ जसं मळतो अगदी तसंच बनवायचं आहे, जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही। तर बघा, आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय त्याचं टेक्स्चर कसं आहे बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे। ते भिजल्यानंतर पुन्हा घट्ट होतं जास्त, त्यामुळे थोडंसं असं मऊ सूत असं पीठ मळा। आता आपण थोडंसं तेल लावून ते अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं पीठ हे चांगलं भिजलं जाईल। आता बघा, अर्धा तास झालेला आहे, हे पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे। आता पुन्हा आपण थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्या एक मोठ्या पुऱ्या लाटायच्यात। तर आता त्यातलाच आपण एक उंडा काढून घेऊयात आणि आता ह्या ज्या पुऱ्या आहेत तर ते लाटण्यासाठी आपण थोडासा मैदा घेतलेला आहे। आता या मैद्यावरच आपण ह्या पुऱ्या छान अशा लाटून घ्यायच्यात। तर एक त्यातला उंडा काढून घेतलाय। आता पिठाचा उंडा असा घेतलेला आहे की अगदी त्याची छोटीशी चपाती लाटता येईल एवढा उंडा आपण घ्यायचा आहे। तर आता मैद्यामध्ये मी बुडवून घेतलेली आहे आणि आता मैद्यावरती ही पोळी लाटून घ्यायची। तर आता रेस्टॉरंटमध्ये बघा मोठ्या साईजच्या ह्या पुऱ्या असतात, तर तुम्हाला घरगुती जर करायच्या असतील छोट्या तर छोट्याही तुम्ही करू शकता। तर हलक्या हाताने आपण ह्या मैद्यावरती ही पोळी लाटून घ्यायची, तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची। तर बघा, आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। हे बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। पातळ जर केली तर ती फुगणार नाही, जाड केली तर ती मध्ये कच्ची राहील, त्यामुळे मध्यम अशी ही लाटून घ्यायची। आता मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं होतं, तर तेल आपण ही जी
भटुरे आहेत आपण मोठ्या साईजचे करतो आहे, त्यामुळे कढई तुम्ही थोडीशी मोठी घ्या आणि त्यात तेलसुद्धा तुम्ही जास्त टाका. आता तेलात टाकल्यानंतर दोन्हीही साईडनी व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं आहे. मीडियम गॅसवरती हे भटुरे जे आहेत आपण तळून घ्यायचे. जास्त गॅस मोठाही करायचा नाही आणि कमीही करायचा नाही. मीडियम गॅसवरती हे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं हे तळून घ्यायचं आहे. तर तेल पण आपण भटुरे टाकताना तेल जास्त तापलेलं पण नको किंवा थंडही नको. अगदी हलकंसं तेल गरम असलं पाहिजे, म्हणजे जास्त तेलसुद्धा पीत नाहीत. हे बघा, हलका रंग बदलायला लागला की हे भटुरे आपण तेलातून काढून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आपण आता हे पुढचे जे भटुरे आहेत ते तळून घेऊयात. तर बघा, तेलात टाकल्याबरोबर छान असे हे मस्त फुगतात. तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण हे लाटलेले पण व्यवस्थित आहेत, त्यामुळे आपले हे भटुरे जे आहेत अगदी छान असे बनलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अगदी असेच हे जे भटुरे आपल्याला मिळतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. तर तसेच आपण हे घरीसुद्धा बनवू शकतो. जास्त त्याला काही इन्ग्रेडियंट लागत नाही किंवा जास्त वेळही लागत नाही. तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही घरीसुद्धा करून पहा. तर बघा, अगदी टम्म फुगलेले आहेत. आता हे बराच वेळसुद्धा असे टम्म फुगलेलेच राहतात. अगदी बसत नाहीत किंवा चपटे होत नाहीत किंवा तेलकटही होत नाहीत. तर असेच एक एक करून आपण आता सगळे भटुरे तळून घेऊयात. तर हे छोले भटुरे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून पण सांगा. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, आता आपण ताटामध्ये सर्व करूयात. तर पहिल्यांदा आपण या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यातली जी छोल्याची भाजी ती घेतलेली आहे, त्याबरोबर कांदा, नंतर लिंबू, लोणचं आणि आता तयार केलेले आपले भटुरे. तर बघा, मी तुम्हाला हे भटुरे जे आहेत ते तुम्हाला मोडून दाखवते. तर अतिशय छान टेस्टी तर आहेच आणि मऊ पण आहेत, खुसखुशीतसुद्धा आहेत. अगदी छान छोल्याबरोबर ती ही डिश एकदम सुंदर छान लागते. नक्की तुम्ही करून पहा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.